20 वर्षांची गोष्ट आहे ही. एका नावाची, एका जिद्दीची. गर्दीत उभा राहून ज्याने स्वतःचा आवाज शोधला. सत्तेच्या सावलीत नाही, तर संघर्षाच्या उन्हात स्वतःला घडवला. पक्षाची नवी पताका घेऊन स्वप्नांचे शहर उभारले. मराठी माणसाच्या हक्कांसाठी, मराठी माणसांच्या रोजगारांसाठी. एक काळ असा आला, 13 आमदारांची साथ होती, सभामध्ये उसळणारी गर्दी आणि डोळ्यांत आशेची बात होती. पण राजकारणाचा खेळ वेगळा. इथे ऋतू पटकन बदलतात. काही चेहरे साथ सोडून गेले, काहींनी टीकेचे बाण सोडले. संपलं सगळं म्हणणारे आवाज वाऱ्यासारखे भोवती घोंगावले. त्यांनी विचारांची दिशा बदलली, हिंदुत्वाचा दीप हाती घेतला, जमीन आणि भाषा यासाठी पुन्हा नव्याने आवाज पेटवला. लोकांनी त्याच्यावर टीका केली, तर काहींनी त्याच्यावर आरोप केले. पण व्यासपीठावर उभा राहून शब्द मात्र पूर्वीसारखेच जळाले. ही कथा पराभवाची नाही, ही कथा हार मानण्याची नाही. ही कथा आहे त्या वृक्षाची जो वादळातही कोसळत नाही. 20 वर्षांत जे गमावलं त्यापेक्षा जास्त त्यांनी सहन केलं आणि प्रत्येक पडझडीनंतर पुन्हा उभं राहण्याचं धाडस केलं. आजही मंचावर उभा असलेला तो चेहरा इतकंच सांगतो शांतपणे, राजकारण संपत नाही एका निकालाने, संघर्ष चालूच राहतो प्रत्येक श्वासाने. ही गोष्ट अजून अपुरी आहे, अजून पानं लिहायची आहेत. वादळं येतील, टीका होईल, पण जिद्दीची मशाल विझायची नाही. कारण काही माणसं जिंकून नाही तर लढत राहून मोठी होतात. रात्र कितीही गडद झाली तरी पहाटेचा विश्वास सोडला नाही. पराभवाच्या राखेतूनही स्वप्नांचा नवा दिवा विझू दिला नाही. जे विश्वासू होते ते सुद्धा साथ सोडून गेले, पण मनातल्या महाराष्ट्रासाठी त्यांचे पाऊल कधीच थांबले नाहीत. त्यांच्या सभामध्ये गर्दी झाली, पण मत मात्र कमी पडली. टीव्हीवर चर्चा जास्त झाली, पण शब्दांची धार मात्र पूर्वीसारखीच तिखट राहिली. तोच मराठी बाणा, तोच स्वाभिमान. एकटेपणाची वेळ आली. खांद्याला खांदा देणारे कमी पडले, पण विचारांचा किल्ला मात्र अजूनही भक्कम उभा राहिला. प्रत्येक टीकेने त्यांना थोडं अधिक कठोर केलं, प्रत्येक पराभवाने थोडं अधिक मजबूत केलं. आजही मंचावर उभं राहून तेच सांगतात ठामपणे, संघर्ष म्हणजे अपयश नाही, तो पुढच्या विजयाची तयारी आहे. कारण इतिहासात नाव तेच कोरलं जातं जे संकटातही उभं राहतात. आणि काही माणसं पराभवाने नाही तर जिद्दीने ओळखली जातात. आज त्यांच्या पक्षाला 2 दशक पूर्ण झाली, तरी तो अजून मराठी माणसासाठी लढतोय. जर तुम्हाला आमचे विचार आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया